आता सध्या फॅशन बदली गई, सरकारने भी कायदा इतला बोगस काढा, हम दो हमारे दो, हम दो हमारे दो, बुड्ढा बुड्ढी को फेक दो. हा कायदा बी बदली टाका. माय मी सुनबाईसाठी सांग, तुमले काहीच सांगणार नाही बरं, फक्त तुम्ही अडचण दूर कराय नाही सांगिश, समजी राय ना तुम्ही म्हणा भाव. तुम्ही माले या बाबासनच तत्व धरीन चालस, मी जितलं सोपं करताय तिथलं सोपं करीन, जगानी पद्धत सांगत. सुनबाईले सांगाय घ्या ते सासू असले सांगणे, तुम्ही बी थोडी शांतता आली जेव्हा माया सो लग्न होई गे बावड्यानं, बावड्यान बायको ही गई ऐकी चल, हाव सामान हाव किराणा हाव तुना संसार, तुले पटीन ते कर माय वैगे मन बावड्यान लगीन हाव संसारतून ताबा मा. बाकीन्या बाया ती सुनबाई खिचडी वगारस माय वो गंगू 15 किलो तेल न डब ती हाटतीन मा सराव घेणं बाई, सराव दे ना उराईन, तुले शिलग नाही का त्या तेल मा, तिना संसार तील करू दे ना, तू येडापणा का ब कराय नाही असा. जर का सुनबाईना मागे पुढे जर पोऱ्या फिरना माय हो बिकू माहितीने काय खावाडन काय नाही, तीन मागेच फिरस बहीण तू ओ माडी, तिने काहीच खावाड नाही, तुला पोऱ्या पहिला लेंडा बैल होता, फक्त तू काय वय खाय नाही राहता, तू ती काय खावाडी, तू न जेडा होत, तू काय वय खाय नाही राहते सोंग, कितला येडापणा आहे. जर सुनबाईनं पोरगा ऐकस ते बऱ्याच म्हाताऱ्या शिरपूर परिसरने सोड्यात ते तथाने आटेपट्या माया चांगल्या आहेत बिचाऱ्या, आटेनं सांगेन कोण बरेल गरमा दाती घाली, आपली आटे 90% रक्कम आटकेल शे, आटेपट्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या. हा इथल्या चांगल्या आहेत ना, वाव वाव. विठ्ठल विठ्ठल जर सुनबाईन मागे पोऱ्या पिरस होय ना, त्याला कोणी काय खावाडते ना, तो बायको ना ऐकत. एक ठिकाणी ते असा प्रसंग मी बसनो ब्यागच तोपर्यंत एक आजी बटणी इथली रडे म्हणे, महाराज पहिला मुली लेवाल घ्या त्यांना सासून काय खावडन काय नाही, बायकोनच ऐकत बायकोनं म्हणतं माडी मी दमित की येले इथला दूर येईन थोडा आराम होऊ दे, मंजोडे का बाई रडगाणं रडी राहिनी नाही म्हणे, महाराज मला असं वाटणं तुम्ही काहीतरी मार्ग सांगशात, म्हणतं असा अंदाज का बोलावा नाही म्हणे, महाराज तुम्हाला बाले बी मोठला आहे, तुम्ही गुड्या बी दगतस का म्हणे. ओ माडी काय बिताडी बो आहे बहिणी म्हणतो, काय वाद होईजास काय काय म्हातारीसले, पोऱ्यानी जर सुनबाईना ऐक बायकोना बैल, आणि जर जवाईनी अंडेरना ऐकताच जर कधी पट काम कर माय व जवाई ते देव माणूस भेटना बैल. सुनबाई जर पोरगान गाडीवर बशीनी वावर मा जाव का माहेरले जाव, बाकी ना म्हातारीस ना तोंडी अशा तिरपा, मी ते असं म्हणत भगवान असं तोंड वाकडं करतात लकवा कर दे रिले असं ना असं राजा बानट सोडत नाही, लगीन वत नाही तो देवले नवसस, आणि हो नंतर सुनबाई चांगली राही ना तर अंडोर सून राहू देव ना अशी बानट सोडत नाही. विठाल विठाल म्हणजे सुनबाई जर बट्टी गाडीवर त्याची तोंड वाकडन तिकडं करत, आणि जर समजा लक्ष्मी पूजन करीने जर जवाई अंडेरले लयस ना, जवाई जर अंडेरले बसाडीन लयस ना, दाबावर का पापडे टाक्याना बिकू गंगू दक्वा माय मन सोनचिडी काय मजानी बटीन होणी, दुसऱ्यानी मजाना मुसडानी, आणि सोतीने अंडेर सोनचिडी मराल टायमवर चाय भेटी तुला वाय बारले. विडल विडल सोन्याची हरण होती, प्रभू रामचंद्र सोन्याच्या हरणीच्या मागे धावत होते, पण हरण खरी का खोटी हो काका, हरण खोटिया, खोट्या हरणीच्या मागे धावत होते प्रभू, सर्व कडत होत तरी धावत होते, हरण खोटिया
सोन्याचे हरण राहत नाही तरी खोट्या हरणीच्या मागे प्रभू रामचंद्र धावत होते फक्त सीतेचं ऐकून. तिथं आवाज आला, लखन मुझे बचा ले भैया, लखन मुझे बचा ले. आवाज खरा का खोटा हो? आवाज सुद्धा खोटाच दादासाहेब, आवाज सुद्धा खोटाच. तरी सीतामैया लखनजीला सांगते तुमचे भाऊ काहीतरी संकटात आहे, तुम्ही त्यांना वाचवा. आता सीतामैया सांगते लखन 14 वर्षाच्या वनवासाला पत्नीला सोडून राहत होते म्हणून ते साधूच झालेले. ते सांगत होते भाभी माझा भाऊ काही टेन्शन मध्ये नाही, काही संकटात नाही, मला राहू द्या. सीतामैया म्हणते तुमच्या नजरेत काहीतरी वाईट विचार असतील म्हणून तुम्ही मला सोडून जात नाही. मला सोडून जात नाही म्हणजे तुमच्या मनात काहीतरी पाप असेल. लखनजी म्हणतात माझी माय सारखी भाऊजाई आहे, तिच्या मनात जर वाईट विचार येत असतील तर मला जावं लागेल. पण वहिनी मी जातो, माझा भाऊ खरंच संकटात आहे का बघतो. पण ऐका ना, मी ही रेषा टाकून जातो, रेषेचं उल्लंघन करू नका. मग रेषा टाकली लक्ष्मण रेषा टाकली. सांगितलं भाभी ही रेषा ओलांडायची नाही. आईसाहेब रेषा ओलांडू नका म्हणले, हरकत नाही. रेषा टाकली, लखनजी चालले गेले. आता तिथं एक साधू आला भिक्षा मागण्यासाठी. साधू खरा का खोटा माया हो? साधू पण खोटाच होता. त्या खोट्या साधूने आवाज दिला भिक्षाम देई माई. सीतामैया भिक्षा घेऊन आली, रेषेच्या बाजूतनं भिक्षा देत होती. साधू म्हणला रेषा ओलांडून येशाल तर भिक्षा घेतो, आणि जर मी तुमच्या दारातून बिना भिक्षाचा गेलो, विनमुख गेलो तर तुम्हाला पाप लागेल. भिक्षा न घेता जर मी गेलो तर तुम्ही पतिव्रता आहात, तुम्हाला पाप लागेल. साधू विनमुख गेलेला तुमच्या दारातून, रेषा ओलांडून यावं लागेल. सीतामैया रेषा ओलांडून आल्याच्या नंतर साधूला भिक्षा दिली. साधून सीतामैयालाच उचललं. इथपर्यंत कथा तुम्हाला माहिती आहे भैयासाहेब? इथपर्यंत कथा माहिती आहे. आता त्याला सिद्ध करू आपण. सोन्याची हरण दिसली सीतेला, आवाज आला खोटा सीतेला, पडवलं लखनजीला. हे सगळं खोटं घडलेलं आहे. आता सीतेच्या जागेवर तुम्ही आपण सर्व जीव आहोत. आपण सुद्धा सीतारूपी जीव आहोत. आपण सुद्धा जसं सीता खोट्या हरणीच्या नादात प्रभूला दूर केलं, तसं तुम्ही आपण खोट्या संसाराच्या नादात खऱ्या रामाला दूर करतोय. आणि लखनरूपी धीर सीतेच्या जीवनात होता, त्यानं लक्ष्मण रेषा टाकली. तसं आपल्या जीवनामध्ये हे संत आले, गाडगे बाबांसारखे, तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे हे संत आले. पण हे जात असताना ते आपल्याला धर्मग्रंथाची आडवी रेषा टाकून गेले. धर्मग्रंथांची आडवी रेषा टाकून गेले की या धर्मग्रंथाच्या नियमात वागा. पण आपण त्या धर्मग्रंथांचा नियमाचे उल्लंघन करून वागतो. म्हणून काडरूपी रावण सीतेला जसा उचलतो तसं काडरूपी रावण आपल्याला उचलून नेतो. आपल्याला कळत नाही महाराज. हा, जसं रावणानं साधूच्या वेशात येऊन सीतेला उचललं ना, तसं काड तुम्हाला आणि आपल्याला उचलतोय, हे आपल्याला कळत नाही. आणि हे कळायला पाहिजे, याच्यासाठी एकदा यांच्याकडे जावं लागेल, संतांच्याकडे. जे गेले संतांच्याकडे, ते सांगतात जर माझ्या जीवनात संत आले नसते तर माझं जीवनच मला कळलं नसतं. मग साधकांच्या मनात तुकोबारायांना प्रश्न असेल का हो तुकोबाराय, तुमच्या अभंगातून तुम्ही सांगताय संतांचे माझ्यावर उपकार आहे, माझ्यावर उपकार आहे. वा, उपकार काय केलेत तुमच्यावर? तुकोबाराय सांगतात संतांचे एवढे उपकार आहे, त्या उपकारातून मला उतराई होताच येणार नाही. मग काय उपकार आहे? त्यांनी वेळोवेळी जागवले, वेळोवेळी जागवले. जेव्हा पण माझे डोळे बंद होतात तेव्हा संतांनी जागवले. डोळे बंद होणं म्हणजे झोप लागणे नाही. जर तुम्ही काही कामात अडकलात आणि त्या कामात तल्लीन झालात, भगवंताचा विसर पडणे म्हणजे डोळे लागणे. आणि तुम्हाला जर वेळोवेळी जागवण्याचं काम केलं असेल तर ते संतांनी केलेलं आहे. संतांनी वेळोवेळी जागवले. मग काय आडवंशास्त्रवाला का हो जाग येते, मग आपले रातभर डास बी झोपू देतात नाही. एखाद वेळेस झोपच लागत नाही कोणामुळे. एखादा आपला बाजू माझा गोरणारा झोपी जातो, अखेरात शांतता लागू देत नाही. मग त्यांना बी उपकार समजा ना का? एखादा गलीमा बेवडा राज अख्खी रातभर दारू पिन गाया देत फिरस, त्यांना बी उपकार समजा ना का? अजिबात नाही. ज्यांनी मला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला, जगणं काय हे शिकवलं, त्या संतांचे उपकार तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम. काय सांगू त्या संतांचे
उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे संगवत संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा काय देऊन उतराई व्हावं हेच मला कळत नाही म्हणतात संतांना काय देऊन उतराई होऊ शकतो ज्याने जगण्याचा मार्गच सांगितला त्यांना काय देऊन उतराई व्हावं कळत नाही हावरू का मी नाही ते बोंगा वाजी राहणार का नाही चाल देऊ का म्हणजे उचलात नाही ना माले तुम्ही काय नाही सांगे सौरी फार्म भराला दिशाने तांगड्या तरी उपटी दिशा आणि जवळ जवळ तसं जाज ना बरोबर पाम भरू का त्याच उपट चाल देऊ बाबा मग साहेब चाल देऊ ना पक्क चालेल माले वांधा नाही तुम्ही सांग राहणार म्हणेशील काय वांधा देखायचं हा असं तर 11:15 झालेले आहेत 9 ते 11 कीर्तनना वेळशे तुमना मनकडे राहिलेत 15 मिनिटं 15 मिनिटं मग काय सांगू ते सांगा 15 मिनिटं राहिलेत 15 मिनिटं तुम्ही सांगशात ते बोलसू नाही ते आपला टाइम सरी जायचे काय करू बोलू पक्का कोणले वाट राही ना मी अजून 15-20 मिनिटं बोलायला पाहिजे एक तास मी सलाईने बाटलीला येईल तरी म्हणजे तुमनं म्हणणं असे तू मरी बिग्यात आणले का सुतकले नडाय बोल म्हणजे लोकेशनी मानसिकता अशी ऐकान करता कोणी दाढी का शिल घे ना म्हणे बिडी चेटाळली होते भाऊ
वा, खरंच चांगले लोक आहेत. असा लोक राहणार का मला बी टेन्शन नाही. तुम्ही 1 तास नाही 1.5 तास बोलायला लावा, बिंदास बोलसू मी. हा, तुम्ही म्हणी ताकद आहेत, एनर्जी आहेत तुम्ही म्हणा. हा, कसं आहे ना, ऐकायला श्रोता बसेल राहणार का सांगणार ना विचित लागस. हो, असं कोरत राहिना ना भैया साहेब, कोरत राहिना ना शेंगा सापडायला पाहिजे, मग सरा करायला चित लागस. बट वावर पिरेनी मुठभर शेंगा ओ म्हणा, बापरे मी का बोल गेल वावर मा बशी गई तू आला. असा लोके राहणार का मला चित लागल. 1 नंबर लोक आहेत. मी सहज बोल राहिनो तरी अशी राहणार, सहज बोल राहिनो तरी अशी राहणार आणि हसत राहायला पाहिजे. आपली गॅरंटी बरं बाबा. ज्या 50 ना पुढला काका आहे त्यासले सांगास, 45-50 ना पुढला काका असले, 60 ना पुढला बाबा असले, विश्वास त्यांनी सांगास. आपला कीर्तन मग मनाबद्दल द्वेष नका ठेवू. कोणीतरी म्हणा पोरगा बोल राहा ना, म्हणा नातू बोल राहा ना, असा भाव टिशनी जर बसणार ना, इथलं दिल कोली ना असाल बेटी ना, तुमले 6 महिने अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी. हा, 6 महिना तुमले अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी. बाकी ना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा ना, रव्या लाखो 1 लाख रुपये दी टाका. जग नाही मग पैसाच निकडे काय दाखवणार. विडल खरंच मायन्यान इथला भारी लोक, मायन्यान सांग रे, खरंच भारी लोक भेटेल आज. बाकी नसले आपण हा साडून हसतात नाही हा धक्का. हो तू हस रे, हो तू अटॅकिन मरी जाशी रे, बटे दुनिया आनंद लिराय नाही, तू मरी जाशी राहस रे. कायम त्यानं कायम वावरना सौदा व्हायला राहत. विडल विडल आनंदी जीवन जगायचं महाराज, आनंदीत. कोणा का पोऱ्यान लगीन वय ना, कोणी आज तरी वडाना नको का नाचताय ना तरी लेव, पण बाकीना नाचाली येतात नाही. वट्टावर बडी बडी विचार कर का रे आप्पा बाई आपा चाच बन जमीन नाही कताई नो पाडीर पोर. बाकी नाच ना बुजी नीच धंदारास एवढं बरं शिरपो तालुका मा तसा लोक नाही तर विठाला विठाला. संत संतांची स्तुती करतात. ज्यांची कर्तबदारी ते सुद्धा संत आहेत आणि सांगतायत ज्यांनी मला जागवलं, जे जागलेत ते सुद्धा संत आहेत. तुकोबाराय स्वतः संत असल्यावर स्वतः संत म्हणून घेत नाही, आणि जे खरे संत असतात ते स्वतःला कधी संत म्हणून घेत नाही. गाडगे बाबांनी कधी म्हणलं नाही मी संत आहे, तुकोबारायांनी कधी म्हणलं नाही, माऊली ज्ञानोबारायांनी कधी म्हणलं नाही. हा, आणि जे खरे संत असतात ते समाजाची सेवा करण्यासाठी निघालेले असतात. त्यांना वेळच नसतो की माझी स्तुती झाली पाहिजे. पण आता सध्या स्तुतीप्रिय जग आहे, स्तुतीप्रिय जग आहे. संत स्वतःला संत म्हणतच नव्हते, ते फक्त काम करायचं. हा, रात्रंदिवस आमचा फक्त नामचिंतनाचा धंदा. आणि खरा प्रचार प्रसार केला असेल तर गाडगे बाबांचा परमार्थ स्वच्छता अभियान. दिवसभर गाव झाडायचं महाराज, दिवसभर गाव झाडायचं आणि संध्याकाळी कीर्तनाला बसायचं. तुम्हाला बाकीच्या लोकांना प्रश्न असतो कीर्तन कसं रास, उजी ज्ञान व किशनी जर तुमले समजणं नाही ते कीर्तन काय कामनं नाही. मला सांगणं पहिले समजा बरं, सोपं करीन सांगा ना. कारण असं शे ये पासून झेड पर्यंत, 1 पासून 100 पर्यंत सर्वांशी कळायला पाहिजे अशी भाषा मग सांगणं म्हणजे कीर्तन. गाडगे बाबा असं नाही सांगेत ओम श्री परमात्मने नमः अथ पंचदशोध्याय श्री भगवान वाच ऊर्ध्व मूल मद शाकम. तुमले काय काय समजलं या, काय काय समजलं म्हणजे आई बोलू नका असं नाही मला म्हणा नाही. आई बोलायलाच पाहिजे, पण आई तुमले समजी नाही राहणं ते बोलीन काय फायदा आहे. तुमले जे समजी राहणं ते सांगणं पडीन, बरोबर आहे का नाही. तुमले जे समजी राहणं ते. मग गाडगे बाबा तुकडोजी महाराज हे कीर्तनातून संस्कृत नाही बोलायचे, संवाद साधायचे. दादा आलात का, जेवलात का, काय खाल्लं, कसा गेला तुमचा दिवस, इथून कीर्तनाची सुरुवात. म्हणजे श्रोता आणि वक्ता संवाद, संवादातून कीर्तन असं त्यांचं तत्व होतं. म्हणजे एकमेकांना बोलता यायचं, प्रश्नाचं उत्तर देता यायचं, समाजाला काय प्रश्न असेल तर विचारून उत्तर मागून घ्यायचं, याला कीर्तन म्हणायचे.
हा, दिवसभर झाडाना आणि रात्री कीर्तन कराना आणि संवाद, वाद नाही, संवाद, संवादातून कीर्तन, ही कीर्तन परंपरा टिकवली. आणि इतकं करून पण स्वतःला संत म्हणलं नाही. स्वतः तुकोबाराय म्हणतात ना, काही सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जागवलं मला. मग काही काही साधकांचा तुकोबारायांना प्रश्न असेल, तुकोबाराय संतांनी तुम्हाला जागवलं ना, संतांनी तुम्हाला जागवलं ना, मग त्यांना काहीतरी द्या आणि त्यांच्या उपकारातून उतराई व्हा. जसं एखादी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्याकडे गेली, तिने जर साडी नेसवली, ही जर तिच्याकडे आली, तर या ताईने सुद्धा त्या ताईला साडी नेसवली, म्हणजे परत फेड, परत फेड. बरोबर, बरोबर आहे का नाही? पण समजा आई बाई जर तर साडी नेसवून पकवानानं जेवण करीऊन आई घर येतात दांगडो घाल दे ना, मग दुसरी धाव जावा जागा राही का? अजिबात नाही. मग तसं जे सांगतात, तुम्हाला वाटतंय ना तुमच्यावर संतांचा उपकार आहे, त्यांना काहीतरी त्यांच्या उपकारातून उतराई व्हा. पण काही काही लोकांचे उपकार असे असतात की त्या उपकारातून आपल्याला उतराई होता येत नाही. जसं की माझ्यावर आज प्रसंग असा, 2015-16 मध्ये माझ्या मायला कॅन्सर होता. जो रवी किरण महाराज 2-2.5 तास तुम्हाला हसवतो, तो एकांत मध्ये बसून 2-2 तास रडतो. पण माझ्या मायला 15-16 मध्ये कॅन्सर होता, माउथ कॅन्सर होता, चेहरा पूर्ण निघून गेलेला माझ्या मायचा. इकडनं सगळं दिसत होतं, लोक घाबरून पडून जायचे. पण मायला आता जेवण जात नाही म्हणून काहीतरी फ्रुट्स वगैरे आणायचे आणि शेवटी तर फक्त नारळाचं पाणी. आता नारळ तेव्हा 20 रुपयाला भेटायचं 2016 मध्ये. 20 रुपयाचं नारळ घेण्यासाठी रवी किरण महाराजांकडे 20 रुपये नसायचे. मग कोणीतरी मित्र बघायचो महाराज मंडळींमधलं, त्याच्याकडनं 20 रुपये मागायचो आणि आईला नारळ आणायचो, ते नारळ पाजायचो. महाराज घरात खायला काहीच नाही. काही माझे मित्र परिवार, मला मुलगा मानणारे माझे काका बाबा आहेत, त्यांनी मला 2-2, 4-4 किलो डाळ देऊन मला इथपर्यंत आणून सोडले. आता जर रवी किरण महाराज 2 तासात 71,000 रुपये घेत असेल, पण मागच्यांना विसरायला नाही पाहिजे ज्यांनी मला 20 रुपये मायला नारळ दिले. आज पैसे भरपूर आहे, पण तेव्हा काय नव्हतं. तेव्हा ज्या लोकांनी उपकार केले त्यांच्या उपकारातून आता मी, त्यांनी जर मला 10 नारळ घेऊन दिले असतील, आता मी 100 घेऊन दिले, पण ती वेळ नाही भरू शकत, ती वेळ नाही भरू शकत. तसंच तुकोबाराय सांगतात, अरे काय द्यावं, काय देऊन उतराय व्हावं, मला सुचत नाही. मग मला सोपं करून सांगायला आवडेल. जगाची मालकीन रुक्मिणी आई साहेबांना कन्हैया पती म्हणून भेटले, कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले. रुक्मिणी आई साहेबांचं तप होतं, मागणी मागितलेली की भगवंत तुम्ही मला पती स्वरूपात भेटावेत. तप केलेलं रुक्मिणी आई साहेबांनी. एवढं तप केल्याच्या नंतर सुद्धा भगवंत भेटण्यासाठी मध्यस्थ कोणीतरी असलं पाहिजे. मग सुदेव नावाच्या ब्राह्मणांना सांगितलं, ब्राह्मण देवा आमचं एक काम करा. काय? आमचं एक काम करा, एवढी चिठ्ठी द्वारकेच्या राजापर्यंत सोडा. सुदेव नावाच्या ब्राह्मणानं द्वारकेच्या राजापर्यंत म्हणजे कृष्ण भगवंतापर्यंत ती चिठ्ठी सोडली आणि कृष्ण भगवंतानं चिठ्ठी वाचल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांना विदर्भातून उचलले. रुक्मिणी आई साहेबांचा तप जरी होतं, पण मध्ये सुदेव नावाचे ब्राह्मण आले, त्यांनी चिठ्ठी पोचवली, तर जगाचा मालक रुक्मिणी आई साहेबांना पती म्हणून भेटला. म्हणजे मध्यस्थी कोणीतरी आल्याशिवाय जगाचा मालक पती म्हणून भेटला नाही. मग आता लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब सगळ्या मैत्रिणींसोबत उभ्या होत्या, सुदेव ब्राह्मण उभे होते. ज्या ब्राह्मणानं माझं लग्न लावलं, सखियांना सांगत होत्या रुक्मिणी आई साहेब, बाई या महात्म्यामुळे मला जगाचा मालक पती म्हणून भेटला, या बाबांना या संतांना काय देऊ मला सुचत नाही. सखी मैत्रिणी सांगत होत्या रुक्मिणीला, रुक्मिणी तुला वाटतंय ना लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाला आपण 200-400-500 रुपये, 1000-500, 2-5 काहीतरी देतो, तसं काहीतरी दे आणि त्याच्या उपकारातून उतराई हो. रुक्मिणी आई साहेब सांगतात, बाई 1000-2000 देऊन त्यांच्या उपकारातून उतराई होताच येणार नाही. का? साधारण पती भेटणारी बाईचा बाप तिला 5-4 हजार रुपये देत असेल, पण मला तर ब्रह्मांडाचा धनीपती म्हणून भेटला, या महात्म्याला काय देऊन याच्या उपकारातून उतराई हो मला सुचत नाही.
काही लोकांच्या उपकाराच्या कर्जातून आपण मुक्त होत नाही. तसंच तुकोबाराय सांगतात यांच्या कर्जाच्या बोजानं आपण दाबावलोय हे उत्तरही होऊ शकत नाही. काय द्यावे त्यांचे, काय द्यावे त्यासी. मग शेवटी तुकोबाराय सांगतात काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. कारण आपण जीवनामध्ये सर्वात जास्त प्रेम आपल्या जीवावर करतो आणि तो जीव जरी दिला तरी सुद्धा कमी पडेल असं तुकोबाराय म्हणतात. मग जीवच का उदाहरण म्हणून घेतात तुकोबाराय. जीव किती प्रिय आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला पटेल. जीव माणसाला किती प्रिय आहे. माय लेकरावर प्रेम करते, किती प्रेम. पण जर पाणी उन्हात ती माकडींना ते व्हिडिओ देखील भाई तुम्ही माकडीन तिनं पिलुले पाठवरली पाणी माई वाचाडस पण पाणी अनावर वही ना शेवटी तिनं पिलूना डोकावर पाय टिशनी तिनं जीव वाचाडस. म्हणजे स्वतःना जीव कोणले बी प्रिय आहे संकट होणं ते बरोबर आहे की नाही. कितला प्रिय आहे समजा तुम्ही गावाला जातायत मावशी ताई, तुम्ही गावाला जातायत आई साहेब, गावाला जातायत. गावाला निघत असताना दादाश्री तुमची तयारी अशी असते कपडा चांगला पाहिजे, प्रेस करेल पाहिजे, सय मुडेल नाही पाहिजे, प्रेस करेल धुएल चोएल एकदम भारी कपडा घालतस तुम्ही. कपडा एवढा भारी आणि एसटीनं प्रवास करणार. एसटीनं जर सीट थोडस खराब राहिना ना उभा राहिली शात पण तडे बसावत नाही. का बर कपडा खराब होई जाईल. कोठे जीव आहे तुमना ते कपडाच मा. कपडा खराब व्हाल नको मनीषीन सीटवर बशी नाही राहणार, उभा राहिनी प्रवास करणार पण सीटवर नाही बशी राहणार. इथला जीव तुम्हाला कपडा माय. पण समजा नको आले तसं पण अचानक ती एसटी कोठेतरी दुसरा वाहनले धडकणी आणि ऍक्सिडेंट होईना आणि तुमना पाय मुडना पाय तुटना. समजा पायनं रक्त वाहिरायनं तुमना कितला का जीव होता कपडासमा. पण आता रक्त जर थांबाणं होईन जंगलमा पर्यायने तुमले शर्ट काढणं पायले बांधणं. कपडासवरनं प्रेम कोठे होणं शरीरवर पायना पंजा तुटेले तर ते पायनं रक्त थांबाडासाठी तुम्ही शर्ट काढीन बांधशात. तुम्हाला पदर होई ते पदर बांधशात शरीरवर होणं. डॉक्टर पण लई जावा नंतर डॉक्टरनी सांग दादा तुम्हाला डायबिटीज आहे शुगर आहे तुम्हाला हा पाय काढावा लागेल नाही तर अजून वर सरकेल विषबाधा होतोय तुम्हाला. अहो सांगच नका हो मन पोऱ्या मुंबईले त्याला येऊ द्या तो काहीतरी सांगेन. पोरगा 3 दिन माय गुडगा लगून चढी होणार त्या जंतू. बाबा गुडगा लगून पाय काढणं पडीन नाही ते लेंडर फूस भाऊ. कितला जीव होता तुम्हाला कपडासवर ना शरीर ना बी पंजा काढा सांगा. डॉक्टर तरी सांगेल नको पंजा नको काढू मन पोरी आली उद्या काहीतरी पर्याय सांगी पंजा वाची जाईल. म्हणजे शरीरात जीव आहे पण डॉक्टरांनी सांगितलं गुडगा लागून पाय काढणं पडी नाही ते मरणं पडी. मग सांगत गुडगा लागून भाऊ आता खूप आम्ही काढले पण मला वाचा रे आप्पा. कपड्यावर जीव कपड्यावरचा शरीरावरचा कुठंतरी जीव वाचला पाहिजे. म्हणजे असा जीव भूतलावर सगळ्यांपेक्षा प्रिय आपला जीव आहे आणि हा जीव जरी दिला ना तरी संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही असं तुकोबाराय सांगतात दुसऱ्या चरणामध्ये. काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. पुन्हा साधकांचा प्रश्न आहे का हो तुकोबाराय तुम्ही सांगतात ती गोष्ट खरी आहे पण संत असं करतात काय. तुम्ही संतांच्या उपकारातून उतराई होणारच नाही असं तुमचं मत आहे. संत करतात नेमकं करतात काय तर माझे तुकोबाराय सांगतात काय करतात सांगू का. ते सहज बोलतात तरी त्यांच्या सहज बोलण्यात सुद्धा जगण्याचं आपलं हित असतं दडलेलं. फक्त ऐकणारा चांगला पाहिजे. संत जेव्हा बोलतात अरे संत तर लिहून गेले आमच्यासारखे कीर्तनकार. तुमच्या नजरेमध्ये रवी किरण महाराज खूप मोठा आहे पण एक 5 वर्षाचा मुलगा असो की 90 वर्षाचा असो एखादा कीर्तनकार कीर्तनातून बोलतो ना तुम्ही जर अंतकरणापासून कीर्तन ऐकलं तर 2 तासामध्ये एक तरी शब्द असा कीर्तनकाराच्या मुखातून निघतो ज्याच्याकडून तुम्ही जीवनाचा अर्थ करू शकतो. फक्त ऐकणारा श्रोता चांगला पाहिजे. आता तुम्ही बसेल येतच ज्यासले पटी राय ना त्या सांगतील काही काय ना पोरे काय भारी बोली झालं बाकी ना तेरी बाई काय ठिकाणाला तो बरोबर आहे की नाही. ज्याला जे काढायचं ते काढतील पण संत असंच काही करतात सहज बोलतात पण त्याच्यातून सुद्धा आपलं हित दडलेलं असतं. सहज बोलणे हित उपदेश
करुणी साह्यास शिकविशी. जवळ करून शिकवतात. हे संतांचे आपल्या उपकार आहेत. मग साधकांचा प्रश्न आहे, असं चिंतन सांगायला लागलो का लोक उठबट करायला लागतात. निस्ता हा साडायला पाहिजे त्या, आणि निस्ता हा साडत यात 15-15, 20-20 मोबाईल राहतो मन पुढे. त्या गरबटी ऐकणारा रुपया देतच नाही, त्यांनीच किडा पाडतच ना. बठात नीच राहता असं नाही बाबा, किना राहतच त्यास मग. थोडं राय ना ते वावर वा मासे ऐकोय माझ्यातलं बिवार आहे तिथलं सराय निघ नाही बहिणीवर. काळजी करू नका. मनी बी सलाय ना पावर येतो बोलसू, मनी बी आवा निघ का हात पाय ढिला पड जाते. तुकोबाराय शेवटी उदाहरण देतात माय आणि गायचं. संत गायी सारखं प्रेम करतात. मग तुम्ही म्हणसान महाराज माय कमी पडते का? भूतलावर आपल्यावर खरं प्रेम करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे माय आणि बाप. पण तरी सुद्धा मायबाप पेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे संत असतात आपल्यावर, हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर संतांच्या भाषेतच सांगायचं म्हणलं तर, लेकुराचे हित वाह्य माऊलीचे चित्तायसी कडवड्याची जाती. लेकुराचे हित वाह्य माऊलीचे चित्तायसी कडवड्याची जाती. वायसी कडवड्याची जाती, कडवड्याची जाती, ऐसी कडवड्याची जाती. लेकुराचे हित वाह्य माऊलीचे चित्तायसी कडवड्याची जाती. लेकुराचे हित वाह्य माऊलीचे चित्तायसी कडवड्याची जाती. ऐसी कडवड्याची जाती, तरी लाभावी ना प्रीती. ऐसी कडवड्याची जाती, तरी लाभावी ना प्रीती. कोटी बारावा ताजे सर्वस्वई साये, सर्वस्वई साये, ताजे सर्वस्वई साये. कोटी बारावा ताजे सर्वस्वई साये, ताजे सर्वस्वई साये, ताजे सर्वस्वई कडवडाची जाती, तरी लाभावी ना प्रीती. कडवडाची जाती, तरी लाभावी ना प्रीती. कडवडाची जाती, ऐसी कडवडाची जाती, तरी लाभावी ना प्रीती. ऐसी कडवडाची जाती, तरी लाभावी ना प्रीती. काय होईल? पहिले कीर्तन समजिल्या. कीर्तन म्हणजे टाइमपास न साधन नाही. कीर्तन टाइमपास न साधन नाही. चालू कीर्तन मग उठणं आपला धर्माना नेममा बसत नाही. ते कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. आपली धर्माची संस्कृती आहे दादा. कीर्तनात बसल्याच्या नंतर आमचे महाराज मंडळी येतात. रामकृष्ण हरीपासून सुरुवात होते का या एवढ्या जागेमध्ये मंत्र जप चालू होऊन जातो. जो इथं येऊन बसतो ना, पंचपदी पासून येऊन बसला माणूस, तिथून इथं मंत्र जप चालू होतात. इथं बसलेल्या व्यक्तीचं न कळत घडलेलं पाप असेल ना, ते आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. नामचिंतनाची ताकद आहे बरं. कीर्तनात बसल्याच्या नंतर आपलं न कळत झालेलं पाप आपल्यापेक्षा 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं. आणि चालू कीर्तन माझं उठीन जास ना, तो पटास ना पाप गरली निघा. हा, मला तुम्ही विनोद ना बरमाना का ऐकू, सत्यता आहे. तुम्ही म्हणसान महाराज कीर्तन नंतर बी ते उठ नसते ना. हो, कीर्तनानंतर उठायचं ना. जेव्हा विनेकरी बाबा इथं येतात आणि आमचे महाराज मंडळी शेवटचं भजन म्हणतात, जय हरी विठ्ठलचं, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, ते भजन गायलं का त्या भजनाची ताकद अशी आहे, ते सगळ्या पापाची होळी होते आणि मग तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. ही कीर्तनाची मर्यादा आहे. असं चालू कीर्तन मग उठीन पैजावा ना, हा येडापणा नाही करू.
कीर्तनात टाळी वावी पादकाची ओढे वावी पादकाची ओढे वावी पादकाची ओढे. वा मस्त प्रमाण घेतलं. कीर्तनात टाळी वाजवल्याच्या नंतर आपलं पातक नाहीसे होतात. पण इथं कीर्तनातून कोणी उठायचं नाही जोपर्यंत जय विठ्ठल होत नाही. मी पहिलेच विचारत तुमले बोलू का नको, जड जाऊ मला काय करणार, मी फुकट मटेरियल दिला ना मला ते वसूलही घ्यात कवय ना. पण जवळ असंच राहा चालू फुकट न लोक जडच जात इकत न किती भारी आहे की राहतात. उठायचं नाही कधी कीर्तनातून. हे माझं असो की कोणाचंही कीर्तन असो, कीर्तन पटत नसेल तर यायचंच नाही ना. आणि आलो तर संपेपर्यंत उठायचं नाही. बाकी ना जे काही सुधरत नाही पण त्या बाकी ना मजा नेऊन झाली. आता आहे आटे ओ आता पोपट आता तडे काय सांगणार ना करजदार ना तेवढं बरं आटे कोणी नाही म्हणणार आहे तसं. विडावलं विडावलं माय लेकरावर प्रेम करते भूतलावर खरं नातं म्हणजे माय जितकं पोरावर प्रेम करते तितकं कोणी कोणावर करत नाही. पण उदाहरण देताना माझे तुकोबाराय सांगतात तुका म्हणे वस्त धेनू वेकी चित्ती तैसे मज येती सांभाळीत. जसं गाय वासराला वाचवते. फॉर एक्झाम्पल अरण्यामध्ये जंगलामध्ये राहणारा एक परिवार आणि त्या परिवाराकडे गाय होती आणि त्या परिवाराच्या बाईला बाळ झालेलं आहे. आपण काय म्हणतोस त्याले खळ म्हणतोस का. कुटिया बांधलेली आणि कुटियाच्या आजूबाजूनं ते सरपण लावलेलं होतं. म्हणजे आपली भाषा मग खळे बनायला होतं. खळे काट्याच्या कुरपड्यामध्ये म्हणजे काट्या लावलेले आणि त्याच्यामध्ये गाईचं वासरू आणि झोपडी होती तिच्यामध्ये मायचं लेकरू आहे. माय शेतामध्ये निंदायला गेलेली आणि गाय तर चरायला गेलेली. दोघांचे लेकरं मध्ये आणि काटे लावलेले होते. काट्यानं अग्नी लागली म्हणजे पेट धरली जडत होते. ते पुरं खडं जडी राहतं. मधमा गायनं वासरू बी होतं आणि मायनं लेकरू बी होतं. मायनी देखा म्हणे झोपडी बैरायनी म्हणजे मन लेकरू मध माय नुसती चित्रा तोडे वा वाव ओ दादा मन पोरग याल वाचाड रे मन पोरग मरी जाईन रे. प्रत्येकनी विनंती करे ओ दादा कोणीतरी लया रे मन पोरग रे मधमा वाचाडा रे. गायनी देख मधमा मन वाच रे. लोकेशले आरोड्यानी मार्यात तिने अग्निमा उडी मारी आणि त्या अग्निमाई तिनं वासरू सोडीशने लईनी बाहेर. तुम्ही डोळ्यासमोर उदाहरण लिहा. माय कोणीतरी विनंती कर राहिनी म्हणा पोरगाले वाचाडा पण स्वतः कुदी नाही राहिनी का बर. माय बी ते प्रेमच करस पण कुठेतरी कमी पडत स्वतःना जीवर बीतनी ते. पण गाय विचार करत नाही मी मेली तरी चालेल पण माझं बछडं वाचलं पाहिजे. जसं गाय वासरावर प्रेम करते तसे संत आपल्यावर प्रेम करतात असं तुकोबाराय सांगतात. हा आणि त्यांच्या उपकारातून उतराई व्हायचा एकमेव पर्याय म्हणजे त्यांचं जागर घालणं. गाडगे बाबांचा आज 150वी जयंती आहे आणि तुम्ही लोक गाडगे बाबांची जयंती साजरा करतायत. दादा जेवढे पण तुम्ही कार्यकर्ते असताल जेवढे सदस्य असतील समाज बांधव असतील गावकरी असतील तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण असतात. तुम्ही गाडगे बाबांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी गाडगे बाबा प्रत्येकाच्या नजरेच्या समोर आणून देण्यासाठी प्रयत्न केलेले. मी तुम्हाला धन्यता देणार नाही. मी तुमले अजिबात चांगलं म्हणणार नाही. याल का बोललं आहे की मी तुम्हाला अजिबात मार्क्स देणार नाही. तुम्ही जर असं कार्य करत असाल संतांच्या विचारांची जनजागृती करत असाल तर तुम्हाला धन्यता देण्यापेक्षा मी तुम्हाला जन्माला घालणाऱ्या मायबापांना त्रिवार. कारण आमचे संत सांगतात शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी. हा मायबापांची खूप पवित्र तर विचारवंत पोरं जन्माला येतात आणि विचारवंत पोरं संतांचा विचार पुढे पसरवण्याचं काम करतात. हा मायबापनी खूप पवित्र तव या पोरे चांगला जन्माला तो त्याच ना मनमा देवधर्म ना कार्य करा नाही ते मायबापनी खूप जर पवित्र राहिली नाही तर असा चांगला हिरा कस काय जन्माली ती. मला एक ठरेल उदाहरण आहे शेवट आहे. एक पाव दाखल पण असा चोऱ्या करे छोट्या मोठ्या चोऱ्या करे योगायोग तरुण वय ना लग्न करा वय मावना लग्न कर बायको बी तशीच भेटणे त्याला चोरटी.
आज दोन्ही चोऱ्या करत आहो भाऊ मोठा लेकरे आई बिन दाखा लेकरे कोण्या ताटल्या उपाडे कोण्या वाट्या उपाडे छोट्या मोठ्या आता दोन्ही चोर येतस आई बहिणले दिवस घ्या दिवस जावानंतर बाळांपण निवेळ डॉक्टर पण लय घ्या डॉक्टर म्हणे शिजर करणं पडेल आता शिजर साठी बाईला झोपवलं शिजर झालं बाळ जन्माला आल्याच्या नंतर थोड्या दिवस तर काही लक्षात आलं नाही पण थोड्या दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग मोठंच काय सोडना पोरग मोठंच सोडत नाही म्हणे काबर सोडत नाही बराच बघत द्या काढात वैद्य काढात डॉक्टर द्या काढात पोरग मूठ काबर सोडत नाही पोरग मूठ का सोडत नाही एक सुज्ञ बाबा होते ते म्हणे असं करा एखादा मानसरोग तज्ञाकडे लई जा म्हणे आले मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं डॉक्टर साहेब लई हुशार होते डॉक्टर साहेब एवढं हुशार होते त्यांच्या गड्यामध्ये 2.5-3 तोळ्याची सोन्याची चेन होती डॉक्टर साहेबांनी चेन काढी आणि पोऱ्यांना समोर फिराय 2-4 महिन्यानं लेकरू त्यांना समोर अशी चेन फिराय यांनी पटकनी हात मोकळा करा चेन दरी पाडली विशेष हाय नाहीशी त्यांनी चेन दरी जवळ चेन दरान करता हात मोकळा करा त्यांना हातमाई 5 ग्रॅमने अंगठी खाली पडली तपास लावा शिजर करता करता नर्सन हातमाई उपाडी गेलो कसा ना परिणाम याव मायबाप दोन्ही चोरटात मारत त्याच ना पोटे संत जन्माली का मायबाप जसे तसे लेकर जन्माला येतात बाकी ना इथला 150 राहतात ना हा आपला स्वभाव असा आहे ना आपण डायरेक्ट आहे ना बाबाजी सुद्धा तोंडावर आई काढी देतच बाकी ना 150 ना त्याच ना मते मी असं आहे ना मी 50 वरीच नका का कराय ना त्याला बी तोंडावर आय काढ देस ए रवी किरण महाराज कोटलट किरा ना त्याला तवच आय काढ देस मी खरं रे भो तू कितला बी मोठा माणूस तोंडावर आय काढ देस तुले भारी वाटस पण आमनासारखा विचार करणारा असा विचार करतस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस विचारली विचार करस मन विचार करणारा विचार करस मन माय बोलणं सोपं आहे महाराज विडल विडल खर तर तुम्ही बसलेले श्रोतेगण 8 वाजेपासून बसलेले तुमचा जास्त वेळ घेणं माझं चुकीचं असेल आणि तुम्हाला DL म्हणा बटा सरी घ्या बाकीचले नाही समजणं काय हरकत नाही फक्त 10 मिनिटात सेवेला पूर्णविराम करू जो महत्वाचा संदेश आहे हा आता तुमले मला असं वाटत आहे ना की आटे शिरपूरमा बराच तरुण येतस सर्व उद्दावर येतस कमावणारा पोर येतस सर्व चांगला पोर येतस मनकडे त्यांनी एकच राही भाऊ आपला काही जिथलं चांगलं करता होणं तिथलं चांगलं करा ना आणि नाही चांगलं करता होणं ते कोण वाईट होईना असं बी काही करू नका काय ना आपण कोणाला दुखवतो ना एवढं ध्यानमा ठेवा ना दुसऱ्यांना बी अपमान करत असताना इथलाच करा की आपण स्वतःसाठी बी स्वतःना अपमान पचाडू शकतोस तरच दुसऱ्यांना अपमान करा ना दुसऱ्याला दुःख देताना तितकंच द्यायचं की आपल्यासाठी जर ते दुःख आलं तर आपली कॅपॅसिटी सहन करायची आहे का तरच तेवढं दुःख दुसऱ्याला द्यायचं हो लास्टमध्ये सांगेल निर्विष्णी जीवन जगा महिला मातांना तर सांगितलंच मी घरातली नातं टिकवायचं तुमच्या हातात आहे आपल्या कीर्तनातून हा संदेश आहे एकदम चांगलं भगवानने आपले जन्माला घालेले जगिल्या एकदम आनंदमा जगिल्या तुम्ही जर कधी सुनबाईले ताई म्हणा सुनबाई तुमले आई म्हणेन राहू द्या जीवडा ठेवा एकमेकनं तुम्ही जर सांगा आमनी दल्ली तर ती शील गेले ती बी सांगे आमनी बाणट तर ती बी राहीन वाद वाढतील बाकी दुसरं काय प्रेमना 2 शब्द चांगला बोलले हो बहिणीसर भगवानने आपले तोंड दिले चांगलं बोलान करता दिले ना तर किडा पाडान करता हा नाही का आयुष्य सुरळीत जीवन जगायचंय मस्त आनंदात जीवन जगायचं घडलेली सेवा जगाची मालकाच्या चरणी समर्पित आता सर्वांनी 7-8 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं
पंढरीनाथ भगवान गाडगे बाबा की जय. ऐका आयोजक मंडळींना विनंती आहे स्टेजवरती कोणाला येऊ देऊ नका. गुगळ